स्वामी चक्रहांनी सांगितलं होतं की जो भिक्षा मागतो त्याचं येतुलही उठणं बसणं वाया जात नाही, अविधीचा परिहार होतो। जर अविधी आपल्या अंतकरणात साचला, अविधी आपल्या जीव स्वरूपावर अति जास्त झाला की पुरुष धर्मापासून जात। मग हा अविधी आपल्याला ओळखायचे लक्षण सांगितले। आपण कोणता अविधी ग्रासलेलो आहे आणि तो अविधी आपल्याला काय त्रास देतो। सर्वात महत्वाचा अविधी आपण आचरत असतो ज्या वेळेस आपण काही प्रवचन पोथी आणि काही ज्ञान जेव्हा श्रवण करत आहे, बसलेलो आहे आणि आपल्याला आपोआप झोप येते, ऑटोमॅटिक झोप येते। दुपारी झोपलं तरी येते, नाही झोपलं तरी येते, सोपं असलं तरी येते, कठीण असलं तरी येते। हा अविधी आहे। मागच्या सृष्टीत मागच्या जन्मात कुठेतरी जोडलेला अविधी आहे आणि या अविधीवर तुम्ही जर आपला विजय मिळवला नाही तर एका दिवशी हा अविधी आपल्याला खूप लांब घेऊन जाईल। म्हणून ते म्हणतात की या अविधीच्या माध्यमातून पुरुष धर्मापासून जाईल। असा अविधी परिहारासाठी, असा अविधी दूर होण्यासाठी स्वामी चक्रहांनी विधी विलाय। ज्याला ज्याला असा अविधी आहे त्याच्यासाठी हा विधी विलाय आणि त्या विधीच्या माध्यमातून हा अविधी परिहार होतो। तो काय विधी विलाय? स्वामींनी सांगितलेला आहे की विधी अविधी परिहरे। विधीने अविधीचा परिहार होतो, परंतु तयांत विधी आचरत असताना कोणताही विधी, विधी म्हणजे ईश्वराच्या ज्या क्रिया आहे याला विधी म्हणतात। देवपूजा करा, दंडवत घाला, की पोथी ऐका आणि काही सेवादास्य करा, कोणताही दैवराटीचा जे क्रिया आहे या क्रिया करणं म्हणजे विधी आहे। त्या विधी आचरत असताना आपल्याला मागच्या क्रियेचा, मागच्या सृष्टीचा जो अनिष्टाचा अनुताप आहे तो पाहिजे। त्या अनिष्टाचा अनुताप व्हावा की आपल्याला असं का होत आहे? एवढं सुंदर असं परमेश्वराचं ज्ञान चालू असताना आपल्याला असं का होतं? त्याच्याबद्दल अनुताप नसला तर तो अविधी नष्ट होणार नाही। म्हणून स्वामी चक्रहांनी अनुताप विला। कसा अनुताप करायचा? क्रियेच्या अनुरूप अनुताप करायचा। दंड तर घालावच लागतील, परंतु कसा अनुताप करायचा म्हणून सुंदर अशी लीळा स्वामी चक्रहांनी आपल्याला प्रमाणाला दिली आहे। सारंग पंडित आणि स्वामी चक्रधर एकदा तारांगुळीचा खेळ खेळत। तारांगुळी म्हणजे सुपारी इकडून तिकडे फेकणं, असं काही असन त्या याच्यात असा तो खेळ खेळत होते। स्वामींची जी सुपारी आहे, पोफळ आहे, ते खाली पडलं, असं लांब गेलं तिथपर्यंत। स्वामींनी महादायसा तिथे काम करत होती, काहीतरी करत असन, काही सेवा करत असन, दास्य करत असन, सारवत असन, असं काही करत होती। स्वामींनी महादायसाकडे पाहिलं आणि महादायसाने ओळखलं की देवाला हे सुपारी पाहिजे। आपण सुद्धा हा अविधी हमेशा करत असतो,
मग तिने काय केलं, आता उठाव आणि त्यांच्याजवळ जाव आणि द्याव, त्याच्यापेक्षा तिने धरली सुपारी आणि जसं आपण फेकतो ना त्याप्रमाणे स्वामींच्या जवळ फेकली, टाकून घातली, फेकून दिली. स्वामींनी परत तिच्याकडे पाहिलं आणि महादाईशाला कळालं. अविधी घडलेला तेव्हाच्या तेव्हा कळाला पाहिजे, तो महादाईशाला कळाला. महादाईसा अंतकरणात पोळली आणि अंतकरणात पोळून तिने एक दंडवत घातली. त्या ठिकाणी परमेश्वराच्या जवळ जाऊन दंडवत घातला, श्री चरणाला लागली आणि अनुतापोनी दुसरा दंडवत घातला. अशा क्रिया घडल्यानंतर त्या क्रियेच्या माध्यमातून तसा जर अनुताप असला तर तो अविधी घडत नाही, तो अविधी घडलेला त्या ठिकाणी थांबून जातो. म्हणून देवाने सांगितलं, बाई क्रियेशी अनुताप पुरच्चन, क्रियेच्या अनुसार तुम्ही अनुताप केला तर ती क्रिया तुमची नासून जाते, तिथं थांबते. म्हणून स्वामींनी दुसरा दंडवत घालायला लावला. प्रीतीपूर्वक आदर्श सांगितला की आपल्याला अविधी घडून, आता हा एक अशी क्रिया होती म्हणून घडली ते. पण कधी कधी काय होतं, आपल्याजवळ काही पदार्थ आहे खाण्याचा, मग पदार्थ आहे, तो पदार्थ आपण पाठवला किंवा दिला, त्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ दिला, परंतु त्याच्यामध्ये कोणतीही प्रीती नाही, कोणतीही आवडी नाही. आला आपल्या घरी म्हणून दिला, तर ते म्हणतात प्रीतीपूर्वक अनुतापरूप तो पदार्थ प्रवेशन जर झाला तर त्या विधीचं गोमट लागतं, त्या पदार्थाचं गोमट लागतं. ते पदार्थ पुढीलानी खाल्ल्यानंतर तुम्हाला योग्यता लागते, नाही तर लागत नाही. मग ते म्हणतात प्रीतीपूर्वक पदार्थ का प्रवेशन करावा, आवडीपूर्वकच पदार्थ का द्यायला पाहिजे. स्वामींनी सांगितले परस्परे परम प्रीती व्हावी. स्वामींनी सांगितलं आपसामध्ये जी प्रीती आहे ही परम प्रीती पाहिजे, तर त्या क्रियेचा फायदा आहे. असं टीकेमध्ये लीळेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 24 पक्षकार झालेले आहे. अनेकांनी आपलं आपलं मत त्या स्थळांमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये स्तंभ म्हणजे 2 रेघा राहतात. असा जो पक्षकार आहे त्यांनी सरळ पक्ष मानून ठेवलेला आहे. काय मानून ठेवलेलं आचारस्थळामध्ये हे सूत्र आहे, आचारस्थळामध्ये वचन आहे, प्रीती विको होईल. त्याच्यामध्ये त्या भाष्यकर्त्यांनी मांडून ठेवलेला वाम वेदे पदार्थ स्वीकरिला ननु करता तो न शिकरावा. वाम वेदे म्हणजे डाव्या हाताने, डाव्या हाताने जर एखाद्याने पदार्थ दिला पुढच्यानी तो स्वीकारायचा नाही. का? तो देणाऱ्याचा भाव आहे परंतु ज्ञान नाही आहे. येथीचा आहे पण ज्ञान नाही आहे. तो येथीचा आहे पण त्याला ज्ञान नाही तर तो येथीचा नाही. उदाहरण दिलं त्यांनी. गोसाव्याचा कुमार कोणत्याही अवताराचा असो, श्रीकृष्णाचा असो का आमच्या स्वामींचा पहिला असो,
जो कोणता कुमर गोसाव्याचा कुमर तयाच्या सारखे अंतर्बाह्य काहीच नाही। परमेश्वराच्या उदरी आलेला आहे, परमेश्वरापासून निमित्त आहे परमेश्वर, आणि परमेश्वरासारखं त्याच्या अंतर्बाह्य कोणत्याच क्रीडा नाही, अंतर्बाह्य काहीच नाही। तर तो तयाच्या जांगी कैसा जन्मला, तो परमेश्वराचा पुत्र म्हणता येईल का? परमेश्वराचा पुत्र आहे, पण परमेश्वराचा एकही जो गुण आहे तो गुण त्याच्या अंगी नाही। दृष्टपर का होईना तो गुण अंगी नाही, तर तो परमेश्वराच्या जांगी कैसा जन्मला। त्याप्रमाणे हा परमेश्वराचा आहे, नामधारक आहे, पण याला कोणत्या हाताने कोणता पदार्थ संपादावा, कोणत्या पात्राच्या ठिकाणी संपादावा हेच ज्ञान नाही, तर तो येथीचा आहे का, असं त्यांनी आपल्याला सांगितलं। म्हणून तो पदार्थ स्वीकार करायचा। चाडे दुःखे विन ईश्वर पदार्थ न स्वीकारत। ईश्वराकडे पहा, आवडी आणि दुःख जर असलं तर ईश्वराने अनेक प्रकारच्या पदार्थ स्वीकार केलेले आहे। उदास वस्तू श्री प्रभू टोकण्याच्या घरी मादनी स्वीकार केले। आमच्या गोसाव्यांनी आबाईसाच्या पुर्या जेवण झाल्यावर स्वीकार केलं, तिला दुःख होतं, रस्त्यानेच ते दुःख करत आली। चरित्र आपल्याला माहित असेल। स्वामींना तिने आमंत्रण दिलं, स्वामी म्हणतात तू इथंच उपार घेऊन ये। तिने स्वयंपाक केला, सर्व डोक्यावर ठेवला, रस्त्याने येते आहे। इकून एक भक्त चालले आणि भक्त चाललेले आहे, तिकून ते येते आहे, आणि तिने विचारलं स्वामींची कसा अवसर आहे। यांनी सांगितलं हेच आता स्वामींना भोजन देऊन आलो मी, स्वामींना आताच मी आरोग्याचं पदार्थ देऊन आलो, त्यांनी आरोग्य केली, मी वापस चाललो। आपली जर क्रिया त्या ठिकाणी समर्पण करायची आहे, त्या ठिकाणी अर्पण करायची आहे, तर आपण काय विचार केला असता? जाऊ द्या, ते जीवन घेतले ना, मग आपल्याला काही गरज, वापस चालले गेले असते, आपण गेलो नसतो। इकडचा बी दंडोत घेतला, तिकडचा बी दंडोत घेतला, दोन दोन दंडोत घेतले, आणि मग आमचं काय खाणार, काही खाऊ घालायचं नाही, असा विचार आपण केला असता। परंतु हा आबाईचा आदर्श आहे की आबाई तिला कळालं की स्वामींची आरोग्य झाली, पटकन डोळ्यातून अश्रू आले, अंतकरणाला पीळ बसला, आणि मनात विचार करते आपण दुर्भाग्यशाली आहे, आपण अभाग्यशाली आहे, आपण परमेश्वराच्या ठिकाणी भजन घडावं अशी कोणतीच जोड जोडलेली नाही। खूप दुःख करते, डोळ्यातून अश्रू गळताय, रस्त्याने येते, स्वामी बसलेले आहे, बाईसा बसलेली आहे, डोक्यावरचं सामान खाली उतरवलेलं आहे। स्वामी आबाईला म्हणतात, आबाई लवकर वाढा, मला भूक लागली। कशा करता हे उदाहरण दिलं, चाडे दुःखे विन ईश्वरही पदार्थ नशी। ती घाबरली, जी तुमचं जेवण झालेलं आहे, आता तुम्हाला परत दिलं तर तुम्हाला त्रास होईल, द्यायला तयार नाही आहे। शेवटी स्वामी बाईसाला म्हणतात, बाई मला खूप भूक लागली, पाणी भात आहे का आपल्याकडं, द्या, मला खायचं आहे। तेव्हा बाईसा म्हणते, अरे बाबा मागतात आहे, बाबा काही जेवण केले, तू दे। तिने एक पुरी दिली, स्वामींनी खाऊन टाकली, अनेक द्या। असं करता करता 4 पुऱ्या त्या आबाईच्या स्वामी चक्राने खाल्ल्या। जेवण झाल्यावर सुद्धा कशा करता पदार्थ स्वीकारला, चाडे दुःखे विन ईश्वरही पदार्थ न स्वीकारते। जैसा आमच्या गोसावी आबाईसाच्या पुऱ्या
मालगंठीचा अवसर महादाईसाने दुःख केलं, डबल दाखवला. भट्टा परमेश्वरपुराचे दुःख. स्वामींनी भट्टोबासाला परमेश्वरपूरला असंविधान दिलं तेव्हा त्याला दुःख उपजलं. जोपर्यंत दुःख उपजत नाही, जोपर्यंत आपलं अंतकरण परमेश्वरामध्ये रममान होत नाही, तोपर्यंत परमेश्वर कोणतीच गोष्ट स्वीकार करणार नाही. म्हणून नित्यविधी निमित्तविधी कोणताही विधी आचरत असताना दुःख व्हावं. देवपूजा करताना सुद्धा आपल्याला असं वाटायला पाहिजे, परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधाने पवित्र झालेला हा पाषाण आहे आणि हा पाषाण आमच्या या दुर्भाग्य आहे, परंतु तरीही आम्हाला हा नमस्कारायला भेटतो आहे. खरोखर अशा प्रकारचं आमचे जे हे आहे विशेषला आहे, परंतु विशेषाला संबंध दिलेला परमेश्वर मात्र आम्हाला सोडून गेलेला आहे. अशा प्रकारचं नित्यविधी निमित्तविधीचं दुःख जर असलं तर परमेश्वर क्रिया स्वीकार करतो. दुःख उपजलं नाही तर प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाने काही शक्य होत. जर कदाचित आपल्याला प्रयत्नाने जमत नाही तर एखादा पुढील व्यक्ती धरायचा आणि त्याच्या मार्फत आपण प्रयत्न करायचा आणि दुःख करायचा प्रयत्न करायचा. पण दुःख जर नाही तर त्या माणसाचं काही करायचं नाही, त्याच्याशी बोलायचं सुद्धा नाही. का तर अनिष्ट निपजेल, आपल्याला अनिष्ट लागेल. दुःख नाही, निर्वेद नाही, तर त्याचा पदार्थ कोणताही स्वीकार करायचा नाही. म्हणून या अविधीच्या माध्यमातून अनुताप करून एक दंडोत घालायचा. आपल्याला अशा प्रकारची जाणीव आहे की आपल्याकडून अविधी घडलेली आहे आणि या अविधी नष्टसाठी त्यांनी सांगितलं की एक दंडोत घालायचा अविधी परिहरी. असा गोसाव्यांनी आपल्याला क्रम सांगितलेला आहे आणि क्रमाच्या माध्यमातून आपण त्या अनिष्टाचं आणि इष्टाचं आपल्याला पहिले ज्ञान व्हावं लागेल, ज्ञान करावं लागेल. इष्ट कशाला म्हणतात, अनिष्ट कशाला म्हणतात, विधी कशाला म्हणतात, अविधी कशाला म्हणतात. दंडोत घालतो, दंडोत घालता घालता आपल्याला भान राहत नाही, आपण विशेषाकडे पाय करून देतो. अविधी आहे. विधी करतोय पण माग काय करताय, दंडोत घालतोय, मागे एखादा साधनवंत आहे, वासनिक आहे, त्याच्याकडे पाय करून देतो. दंडोत घातले तो विधी झाला, त्याच्यासोबत अविधी निष्पन्न आहे. काय नेलं सोबत, आणि हा अविधी नाशण्यासाठी अनुताप गरजेचा आहे. म्हणून अविधी अनिष्टाचं ज्ञान करावं लागेल, परमेश्वराच्या गुणाचं ज्ञान करावं लागेल, तेव्हा आपल्याला अनुताप होईल. परमेश्वर कळाला तर अनुताप होईल. परमेश्वर कळालाच नाही, आयुष्यभर नुसते विशेष नमस्कार केले, हात जोडत राहिले आणि मानवा पंथाचं कोणतं ज्ञान प्राप्त नाही केलं तर त्याला काय आवडी लागणार आहे, आवडीने लागणार. अनुताप उत्पन्न होणार नाही, कारण त्याला ज्ञानच नाही. म्हणून अनुताप घडायसाठी देवाला दररोज प्रार्थना करावं लागेल. परमेश्वरा, आपल्याला या माध्यमातून डोळ्यातून अश्रू येईल. जसे ज्याप्रमाणे आपण एखादी सिरियल पाहतो, एखादा चित्रपट पाहतो, सासूबाई सुनबाईचा चित्रपट असतो, सासूबाई सुनबाईला त्रास देते, सिरियल बी असते, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनचे असं आणि काही सिरियल असते. त्याच्या माध्यमातून एखादं खौत पात्र आलं, ते पात्र खौत पात्र आहे, पण ते आपल्याला फक्त बोलायसाठी करतं, नाटक करतं, पण तुम्ही डोळ्यातून अश्रू गाळता, देवासाठी नाही गाळणार. अनुताप तुम्हाला तिथं उत्पन्न झाला टीव्हीच्या समोर, कधी देवाच्या समोर झाला का?
होतो का नाही याची गोष्ट? जर तुम्ही टीव्हीच्या समोर तेही पात्र फक्त दिसणारे आहेत, ते चित्राचे आहेत, ते कुठं ना काय, ते कसे आहे तुम्हाला काही माहित नाही. ते त्यांचं पोट भरायसाठी उद्योग करतात आणि आपण त्याच्यामध्ये दुःख आपलं त्याच्यामध्ये भारावून जातो आणि डोळ्यातून अश्रू येतो. हे काय आहे? अनुताप आहे, पण तो अनुताप टीव्हीच्या समोरचा आहे. हा अनुताप ईश्वराजवळचा पाहिजे. तेव्हा तो अविधी चुकेल. उचित विधी करायला आवडी स्फूर्ती होईल. चांगले विधी करायला आपली बुद्धी जाईल, कारण विधी करता विधीच पुरे. चांगला विधी, छाना विधी करता करता मोठा एखादा चांगला प्रेमदायकाचा विधी घडून जाईल, जर दुःख असलं तर. कारण देवानी संतोषाला हेच सांगितलं, आपण ऐकलं. संतोषाला दंडोत घालायला लावले, तोंडातून उच्चारायला लावलं की मी असा विधी घडला, त्याच्याबद्दल मला क्षमा करावी, असं करून दंडोत घालायला लावले. ते जसा विधी विला ते आपल्याला आठवावं लागेल. तो सन्निधानीचा पुरुष असो का असन्निधानीचा. सन्निधानी म्हणजे देवाच्या जवळचा असो का आता देव जाऊन 800 वर्ष झाले आताचे असो, प्रत्येकाला हे आहेच. कारण देवानी सांगितलंय, येथा अधीन होई जे येथून म्हणितले की जे ते अनुसार. म्हणून आपण असा विचार करू, त्या पांथीला 2 दंडोत घालायचे आणि 2 दंडोत घालून परमेश्वराला विनंती करायची. आता ते सांगतात भेटीचा, एकमेकाला भेटल्यानंतर आपण पाहत असतात मानवा पंथात आजही परंपरा चालू आलेली आहे. आजही या परंपरेला 800 वर्षापासून खंड नाही. एकमेक जर आले अभ्यागत त्याला म्हणतात, कोणी अधिकरण आले कोणी आले तर भेटतात, सुपारी देऊन भेटतात. भेटल्यानंतर दोन्ही एकमेकाला छातीला छाती लावतात. म्हणजे ज्ञानशक्ती आणि ज्ञानशक्तीचा मिलाप. कारण त्या दोघांच्या अंतकरणामध्ये परमेश्वराची ज्ञानशक्ती आहे आणि ते ज्ञानशक्ती एकत्र भेटल्यावर आपल्याला ईश्वर भेटल्याची गोंट लागतं. म्हणून ते भेटतात आणि भेटल्यानंतर त्याच पांथीला त्यांचं पाय वगैरे थोडस दाबून 2 दंडोत घालतात. हा प्रसिद्ध नियम आहे. ते 2 दंडोत ज्यासाठी घालतात तो अविधी परिहरण्यासाठी घालतात. उत्तरार्ध चरित्र पाठामध्ये बोललेला आहे, श्रुतीमध्ये बोललेला आहे, स्मृतीमध्ये बोललेला आहे, पक्षकारांनी सांगितलेलं आहे, वृद्धाचारामध्ये सांगितलेलं आहे, मार्गरूढीमध्ये सांगितलेलं आहे. असे प्रमाण आहेत, वाचा. सोक्तीचं काहीच नाही, मनाचं काहीच नाही. मानवा पंथाचं तत्वज्ञान मनाचं काहीच नाही. अनेक प्रकारच्या रूढी चालत आलेली आहे, मार्ग रूढी आहे, श्रुती आहे, स्मृती आहे, वृद्धाचार आहे, मार्ग रूढी आहे. अशा माध्यमातून आलेला हा पंथ, हा तुम्ही वाचत राहा, याचं ज्ञान घेत राहा आणि ते जे आहे ते तुम्ही पाहत राहा, ते प्रमाण शोधत राहा. आज ज्या ज्या अर्थाला जे जे प्रमाण मिळतं ते ते तुम्ही आचरत राहा. कारण देवानी सांगितलं, परमेश्वर भज्य संबंध वंदे. देवानी सूत्र सांगितलंय, परमेश्वर भज्य म्हणजे परमेश्वर हा भजनीय आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे, सर्व काही आहे. मात्र परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेले जेवढे पाषाण आहे, ते स्थान असेल, प्रसाद असेल, कोणतंही असो, संबंधांचे पवित्र झालेलं असेल जेही, ते काय संबंध वंद्य आहे. परमेश्वर भज्य आहे, संबंध वंद्य आहे. कोणी एक महान व्हावी
पूजा अवसरामध्ये सांगितलं की 5 दंडोत घाला, प्रमाण केलेलं आहे. विशेष नमस्कार केला, स्थान नमस्कार केलं की 5 दंडोत. स्थान देखता म्हणजे एखादं स्थान आहे, एखाद्या स्थानाला गेलो, ते मंदिर दिसतंय, आपण इथं आहे, इथून 2 दंडोत घालायचे. तिथं गेल्यावर वंदन केल्यानंतर 5 दंडोत घालायचे. किती आले? 7 दंडोत झाले. असा करेल तर परमेश्वर बद्ध संबंध होईल. तो परमेश्वराचा जो संबंध आहे त्या वंदनाचं गुमट आपल्याला लागतं, असं लक्षणकारांनी टीकेमध्ये सांगितलेलं आहे. ते पहा, तुम्हाला विश्वास नसेल तर ते पोथी उघडा आणि त्या ठिकाणी पहा. आणि वंद्य कसं आहे? नुसतं डोकं नाही. जयाची ठावोनी दंडवतापर्यंत, हात जोडल्यापासून, जय म्हटल्यापासून तर जोपर्यंत दंडच घालत नाही तोपर्यंत सर्व क्रिया ज्या करतो आपण त्या वंदनात पडतात. त्याला वंदन म्हणतात. याच्या वरचा तो भाव, हे विधी झाला. हा स्वामींनी सांगितलेला एक आज्ञा झाली, स्वामींनी सांगितलेला हा विधी झाला. पण याच्या व्यतिरिक्त ते सांगतात की ही आज्ञा झाली, परंतु याच्या वरचा जो भाव आहे तो भाव दंडतापासून वरचा भाव आहे. तो भाव तुम्ही जसा करशाल त्या माध्यमातून तुम्हाला त्याचं